अगाय लई पाऊस पडायला लागलाय. म्हणूनच आज मंडळी आपण बनवणार आहोत पारंपरिक घरगुती गावरान चिकन उकड. सर्दी खोकल्यावर रामबाण उपाय आणि चविष्ट सुद्धा. वेलकम टू एपिसोड 1 ऑफ माय फेवरेट मॉन्सून रेसिपीज सिरीज. तर म्हणजे सगळ्यात आधी स्वच्छ धुतलेल्या चिकनला हळद आणि मीठ लावून छान मॅरिनेट करायला ठेवायचं. चिकन मुरेपर्यंत आपण एक वाटण बनवून घेऊ. त्यासाठी तव्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालून मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा. यामध्ये घालायचे आहेत काही खडे मसाले जसं की दालचिनी, लवंग आणि मिरे. त्यासोबतच 2 ते 3 चमचे ओल्या नारळाचा चव. हे 1 मिनिटासाठी परतलं की छान असं थंड करायला ठेवायचं आणि याचं एक वाटण बनवून घ्यायचं. आता उक्कड बनवण्यासाठी एका कुकरमध्ये 3 ते 4 चमचे तेल गरम करायचं. यामध्ये टाकायचे जिरे, हिंग आणि तमालपत्र. त्यासोबतच एक बारीक चिरलेला कांदा घालून चांगला सोनेरी होईपर्यंत भाजून काढायचा. आता एकदम जगात भारी चव येण्यासाठी यामध्ये आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीरीची पेस्ट घालायची. चांगलं वर खाली करायचं आणि सुरुवातीला आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ना, कांदा खोबऱ्याचं वाटण, तेच यामध्ये घालायचं आणि तेल सुटेपर्यंत भाजायचं. आता आली चिकन घालायची वेळ. मॅरिनेटेड चिकन घालून मोठ्या आचेवर 3-4 मिनिटे चांगलं वर खाली करायचं. म्हणजे होतं काय, तर चिकनला जो कच्चा वास येतो ना, तो एकदम दूर पळून जातो. शेवटी घालायचं गरम पाणी, चवीपुरतं मीठ आणि थोडीशी धणेपूड. चांगली यायला खळखळ उकळी यायला लागली की मग मात्र आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि याच्यात चांगल्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. अगदी अशाच. कुकर छान थंड झाला की झाकण उघडायचं. उक्कड मस्त बाउलमध्ये घ्यायची आणि पाऊस बघत बघत छान भुरुक भुरुक प्यायची. चला भेटू पुढच्या भागात. माझी आता प्यायची वेळ झालेली आहे. चिकन उकडो.